बघा, एका पिंजऱ्यात 12 सोडून सर्व बदक, 11 सोडून सर्व मोर, तर 17 सोडून सर्व पोपट आहेत. पिंजऱ्यात 3 प्रकारचे पक्षी असतील तर पिंजऱ्यातील एकूण पक्ष्यांची संख्या किती, असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो. पिंजऱ्यामध्ये 12 सोडून सर्व बदक म्हणून इथं 12, 11 सोडून सर्व मोर इथं 11 मांडा, तर 17 सोडून सर्व पोपट आहेत इथं 17 मांडा. याची बेरीज करा. 7 आणि 1 8 आणि 2 10 0 हातचा आला 1 2 3 आणि 4. आता मिळालेल्या या 40ला पिंजऱ्यामध्ये 3 प्रकारचे पक्षी म्हणून 2 न मिळालेल्या उत्तराला भागा. ही क्लुप्ती लक्षात असू द्या. हा भाग जातो 20 न, म्हणजे पिंजऱ्यामध्ये 20 पक्षी आहेत. हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे का याचा पडताळा घ्या. पिंजऱ्यातील पक्षी 20 पैकी 12 सोडून सर्व बदक गणित म्हणते, लक्ष द्या. म्हणून या 20 मधून 12 वजा करा, 8 असणार बदक. परत 20 मांडा. 11 सोडून सर्व मोर इथं वजा 11 करा, ही वजाबाकी अर्थात 9 पिंजऱ्यामध्ये मोर आहेत. परत 20 मांडा. गणित म्हणते 17 सोडून सर्व पोपट वजा 17 करा, ही वजाबाकी 3 अर्थात पिंजऱ्यामध्ये 3 पोपट आहेत. ही पक्ष्यांची संख्या 20 येते का, हा झाला गणिताचा पडताळा. म्हणजे 9 3 12, 12 आणि 8 20 पक्षी. प्रश्न विचारला की पिंजऱ्यातील एकूण पक्षी किती, लेकरांनो 20. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.